Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण फार्म मॅनेजमेंट हा चॅप्टर सुरू केला होता. त्यामधील सेकंड पार्ट आज आपण पाहणार आहोत. मागील लेक्चर मध्ये आपण फार्म मॅनेजमेंट ची डेफिनेशन पाहिली होती. त्यानंतर वेगवेगळे जे मुद्दे होते ते आपण पहिल्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये सिलेक्शन ऑफ फार्मची निवड कशा पद्धतीने करायची आहे ते आपण यामध्ये शिकणार आहोत. सिलेक्शन ऑफ फार्म. The selection of farm is important in farm business as the land is the costly item among all the factors of production. Big farm have greater advantages. फार्मचं सिलेक्शन करत असताना फार्म एक बिझनेस असल्यामुळे त्यामधील जमीन ही कॉस्टली त्या ठिकाणी फॅक्टर आहे. त्यामुळे फार्मला त्या ठिकाणी ग्रेटर ऍडव्हान्टेज आहे. चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी फार्मला ऍडव्हान्टेजेस आहे. त्यामध्ये फॅक्टर्स नॉर्मली कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग फार्म आर क्लासिफाईड ॲज. त्यामध्ये आता जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आपण पाहणार आहोत. फर्स्ट, फिजिकल फॅक्टर. बी, economic factor. C, social factors. and D, personal factors. त्यामध्ये फिजिकल फॅक्टर्स म्हणजे भौतिक जे फॅक्टर्स आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. इकॉनॉमिक्स, आर्थिक, सोशल, सामाजिक फॅक्टर्स अँड पर्सनल म्हणजे वैयक्तिक जी काही कारणं आहेत ती आपण यामध्ये पाहणार आहोत. फर्स्ट, physical factors. The physical factors are as follows. First, climate. It should be suitable for the enterprise and the crop growth. आता या ठिकाणी फिजिकल फॅक्टर मध्ये आपण पहिला जो फॅक्टर पाहतो क्लायमेट, वातावरण. इट शुड बी सुटेबल फॉर द एंटरप्राइज अँड द क्रॉप ग्रोथ. तर क्लायमेट जो फॅक्टर आहे तो सुटेबल असला पाहिजे एंटरप्राइजला. एंटरप्राइज म्हणजे काय, तर आपण वेगवेगळे जे उद्योग करतो शेतीवर आधारित, पोल्ट्री, बीकीपिंग, डेअरी, त्याला आपण एंटरप्राइज म्हणतो. आणि क्रॉप्स म्हणजे काय, तर आपण जी पिकं आपल्या फार्मवरती लावणार आहे ती पिके. तर ह्या दोघांनाही क्लायमेटिक कंडिशन तिथली सुटेबल असली पाहिजे. देन सॉइल. It should be studied in respect of structure, texture, soil depth, nature of lower strata of soil, type of natural vegetation growing. तर साधारणतः सॉइल म्हणजे माती जी आहे तर ती त्या ठिकाणी सुटेबल पाहिजे. मातीचा त्या ठिकाणी विचार करताना आपण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, टेक्स्चर कसं आहे, सॉइल डेप्थ म्हणजे जमिनीची खोली त्या ठिकाणी किती आहे, नेचर ऑफ लोअर स्टॅटा ऑफ सॉइल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मातीमध्ये असणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्याचं नेचर कसं आहे, त्यामध्ये फर्टिलिटी आहे का नाही, या गोष्टींचा आपण यामध्ये विचार करतो. देन टाइप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन ग्रोइंग. त्याचबरोबर त्या ठिकाणी नॅचरल व्हेजिटेशन कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या स्पेसिस त्या ठिकाणी येतात याचं त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. देन टोपोग्राफी.
topography is important from the point of view of soil erosion, drainage, waterlogging, irrigation, and use of machinery. The farm should be level. आता टोपोग्राफी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तो जमिनीचा जो चढ उतार आहे, तर तो चढ उतार आपण टोपोग्राफी मध्ये कन्सिडर करतो. मग त्यामध्ये सॉइल इरोजन, जमिनीची जी धूप आहे, ती धूप त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते, ते ड्रेनेज, पाण्याचा निचरा कशा पद्धतीने होतोय, वॉटर लॉगिंग, पाणी कुठल्या भागामध्ये साठून राहतंय, देन इरिगेशन अँड यूज ऑफ मशिनरी. त्यानंतर इरिगेशन आपल्याला फॅसिलिटी त्या ठिकाणी करता येईल का, त्यानंतर मशिनरीचा वापर कशा पद्धतीने करता येईल, या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यासाठी आपण टोपोग्राफीचा विचार करतो. त्यानंतर जो फार्म आहे, तो फार्म शुड बी लेवल्ड त्या ठिकाणी पाहिजे. पूर्णपणे फार्मचं लेवलिंग जर असेल तर त्या ठिकाणी पीक आपल्याला सोईंग वगैरे करताना कुठल्याही पद्धतीचं अडचणी येत नाही. त्यामुळे टोपोग्राफी हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. देन फोर्थ फॅक्टर, डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे यामध्ये, त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया. बिफोर सिलेक्शन ऑफ फार्म proportion of cultivable lands, wasteland, pasture should be studied. त्यामध्ये आता डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया यामध्ये आपण जो कल्टिवेबल एरिया आहे, म्हणजे जो प्रोडक्टिव्ह एरिया आहे, की ज्यामध्ये आपण पिकं लावून तिथं प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. देन वेस्टलँड, म्हणजे पडीक जमीन जी आहे ती जमीन. त्यानंतर पॅस्चर शुड बी स्टडीड. त्यानंतर ग्रासेस काही भागामध्ये आलेले असतात, त्याचं सुद्धा स्टडी आपल्याला फिजिकल फॅक्टर मध्ये आपण करत असतो. देन फिफ्थ, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फील्ड. त्यानंतर जी फील्ड आहे आपली, जो फार्म आहे, तर त्याचं लेआउट पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर अरेंजमेंट्स ऑफ व्हेरियस प्लॉट्स, जे काही प्लॉट्स आपण करणार आहे त्याचे अरेंजमेंट चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. देन स्टडी ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स. त्यानंतर जे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी आहेत, तर त्याचा सुद्धा आपण बारकाईनं अभ्यास त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग फेन्सिंग. फेन्सिंग म्हणजे काय, तर जे काही कंपाऊंड आपण केलेलं आहे फार्मला, त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत कंपाऊंडचे. बांबूचं फेन्सिंग आहे, वायरचं फेन्सिंग आपण करतो, त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीट मध्ये फेन्सिंग करतो, ब्रिक्सचं फेन्सिंग आहे. तर ते आपण पुढे पाहूयात कुठले आहेत ते. मग यामध्ये पुढचा मुद्दा ड्रेनेज सिस्टीम. त्यामध्ये फील्ड मधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे, ते पाणी आपण शेताबाहेर कशा पद्धतीने काढतो आहोत, त्याला आपण ड्रेनेज सिस्टीम असं म्हणतो. देन बंड्स अँड फार्मस्टेड. त्यानंतर वेगवेगळे बांध शेतामध्ये आपण घातलेले असतात. त्याचबरोबर फार्मस्टेड. फार्मस्टेड म्हणजे त्या ठिकाणी आपण राहण्यासाठी छोटस एक फार्म हाऊस तयार केलेलं आहे का नाही. नंतर फार्म हाऊसच्या आजूबाजूला कॅटल शेड, स्टोअर हाऊस, ग्रेन स्टोरेज स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन 7th पॉइंट, वॉटर सप्लाय. सोर्सेस ऑफ वॉटर सप्लाय अँड डेप्थ ऑफ वॉटर. आता वॉटर सप्लाय साठी आपल्या फार्म वरती कुठले सोर्सेस आहेत, मग त्यामध्ये वेल आहे का, म्हणजे विहीर, नंतर बोरवेल्स, देन फार्म पॉन्ड्स, या गोष्टींचा यामध्ये विचार केला जातो. देन डेप्थ ऑफ वॉटर. त्यानंतर वॉटर सप्लाय साठी आपल्याला डेप्थ ऑफ वॉटर महत्वाची आहे. आपल्या फील्डची जी डेप्थ आहे, जी खोली आहे, ती खोली सुद्धा या ठिकाणी परिणाम करते. देन लोकेशन ऑफ फार्म. फार्मचं लोकेशन सुद्धा या ठिकाणी कारणीभूत ठरतं. नियर टू टाउन, मार्केट रोड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स, या सगळ्या गोष्टी जवळ आहेत का नाही याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीने आपण फिजिकल फॅक्टर मध्ये पाहिलं क्लायमेट, सॉइल, टोपोग्राफी, डिस्ट्रीब्युशन ऑफ फार्म एरिया, लेआउट अँड अरेंजमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फील्ड.
then study of existing structures, water supply and location. या सगळ्या गोष्टी फार्मचं त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. देन सोशल अँड पर्सनल फॅक्टर्स, त्याला आपण सामाजिक आणि वैयक्तिक कारण आपण म्हणतो. त्यामध्ये आता फर्स्ट सोशल फॅक्टर, सामाजिक घटक. इट इन्क्लुड्स टाइप ऑफ नेबर्स अँड देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स न्यू कमर्स शुड बी स्टडीड. सोशल फॅक्टर्स मध्ये आपण या ठिकाणी शेजारील शेत कुणाचं आहे, शेजारील व्यक्तीची वागणूक कशी आहे, त्यानंतर त्याची काही मदत आपल्याला मिळू शकते का आपल्या फार्म मध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करताना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ह्या सोशल फॅक्टर मध्ये विचार करतो. देन पर्सनल फॅक्टर्स, these factors consist of facilities such as schooling, medical, transport and banking should be available. आता या ठिकाणी पर्सनल फॅक्टर मध्ये आपण जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याचा आपण विचार करतो. त्यामध्ये स्कूल जवळ आहे, मेडिकल फॅसिलिटी त्या ठिकाणी फार्मच्या जवळ आहे का, ट्रान्सपोर्ट आणि बँकिंग फॅसिलिटी त्या ठिकाणी जवळपास आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. देन इकॉनॉमिक फॅक्टर्स, या ठिकाणी इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक ज्या सुविधा आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो. करंट प्राइस ऑफ द लँड इन द लोकॅलिटी, त्या ठिकाणी ज्या लोकेशनला आपला फार्म आहे त्या फार्मचं करंट प्राइस किती आहे हे आपल्याला माहित पाहिजे. द अमाऊंट ऑफ मनी द फार्मर कॅन इन्व्हेस्ट, त्यानंतर शेतकरी त्या फार्म मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किती अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट करू शकतो. देन अवेलेबिलिटी ऑफ लोन अँड द रेट ऑफ इंटरेस्ट पेड, त्यानंतर लोनची अवेलेबिलिटी त्या ठिकाणी किती घेतलेली आहे, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी इंटरेस्ट किती पेड केलेला आहे, या गोष्टी सुद्धा विचारात घेणं आवश्यक आहे. देन टॅक्सेस टू बी पेड, जमिनीचे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस त्या ठिकाणी पेड केलेले आहेत का नाही याचा सुद्धा विचार आपण फार्म सिलेक्शन मध्ये करतो. देन लेबर, देअर अवेलेबिलिटी, वेजेस टाइप अँड वर्किंग आवर्स इन द एरिया. त्यानंतर मनुष्यबळ त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. आमच्या आजूबाजूच्या ठिकाणावरून आपण मनुष्यबळ त्या ठिकाणी घेतो, जे कामगार आहेत ते. मग त्या ठिकाणी त्याची उपलब्धता किती आहे, अवेलेबिलिटी किती आहे. त्यानंतर वेजेस टाइप, त्यानंतर वेजेस टाइप म्हणजे ते रोजंदारीवर काम करतात का मंथली त्यांचं सॅलरी आपल्याला द्यावी लागेल, तर ह्या गोष्टींचा विचार आपण वेजेस टाइप मध्ये करतो. देन वर्किंग हावर्स इन द एरिया, तर त्या ठिकाणी वर्किंग हावर्स किती चालतात, 8 तास, 6 तास का 12 तास, तर अशा पद्धतीचे जे वर्किंग हावर्स आहेत याचा सुद्धा विचार आपण फार्म सिलेक्शन मध्ये करत असतो. देन फार्म लेआउट, आता पुढचा जो मुद्दा आहे आपला फार्म लेआउट. तर फार्म वरती आपण लेआउट करतो, कशा पद्धतीने पिकं घेतली पाहिजेत, आपण डेअरी युनिट कुठे ठेवायचं, पोल्ट्री युनिट कुठे ठेवायचं, नंतर आपलं बिल्डिंग्स कुठे असतील, राहण्याचं जे ठिकाण आहे ते कुठे असेल, स्टोअर हाऊस, गोडाऊन्स, या सगळ्या गोष्टींचा आपण फार्म लेआउट मध्ये विचार करतो. त्यामध्ये फार्म लेआउट्स मध्ये फर्स्ट 3 मुद्दे आहेत महत्वाचे. त्यातला फर्स्ट फार्म स्टेड और फार्म बिल्डिंग्स. देन सेकंड नंबर, साइज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फील्ड, त्यानंतर फील्डची जी अरेंजमेंट आहे ती याच्यामध्ये आपण पाहतो. अदर स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग थ्रेशिंग फ्लोअर, फार्म रोड्स, बर्ड्स, मॅन्युअर पिट्स, इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल्स, फार्म फेन्सिंग, या गोष्टींचा विचार आपण अदर स्ट्रक्चर्स मध्ये करतो. तर ह्या आपण गोष्टी पुढे पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट फार्म स्टेड और फार्म बिल्डिंग्स कन्सिस्ट ऑफ मेनी टाइप्स ऑफ बिल्डिंग्स. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपच्या बिल्डिंग फार्म स्टेड और फार्म बिल्डिंग मध्ये येतात. त्यामध्ये
रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणजे राहण्याची जी मुख्य इमारत आहे ती याच्यामध्ये येते. देन लेबर क्वार्टर्स म्हणजे जे लेबर्स आपल्याकडे कामाला आहेत त्यांच्यासाठी क्वार्टर्स त्या ठिकाणी आहेत का नाही याचा आपण तिथं विचार करणं आवश्यक आहे. देन कॅटल शेड जनावरांसाठी त्या ठिकाणी शेड आहे का नाही. त्यानंतर इम्प्लिमेंट शेड, इम्प्लिमेंट्स म्हणजे काय, जी अवजार आपण सुरक्षितपणे ठेवतो तर ती शेड त्या ठिकाणी आहे का नाही याचा सुद्धा विचार केला जातो. देन ग्रेन गोडाऊन्स म्हणजे धान्य साठवणुकीसाठी त्या ठिकाणी गोडाऊन. देन फॉडर शेड जनावरांचं जे खाद्य आहे ते साठवणुकीसाठी त्या ठिकाणी जागा करणं आवश्यक असतं. As a general practice, 2% of the farm area is used for the construction of farmstead. आणि यामध्ये 2% त्या ठिकाणी जी जागा आहे ती त्या ठिकाणी फार्मस्टेड साठी राखीव असते. मग त्यामध्ये आपण बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करून ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्या आपण त्यात करू शकतो. द फॉलोइंग कन्सिडरेशन शुड बी मेड. मग त्यासाठी काही कन्सिडरेशन जे आहे ते आपण पाहूया. द फार्मस्टेड should be located on high ground and should have easy approach. तर फार्मस्टेड जे आहे ती बिल्डिंग आपण करणार आहोत तर ती हाय लेवलला पाहिजे. जमिनीत तर जे आपलं फार्म आहे तर त्यामध्ये उंच ठिकाणी ती पाहिजे आणि त्या ठिकाणावरून इझी अप्रोच. इझी अप्रोच म्हणजे सर्वत्र आपल्याला त्या ठिकाणी फिरणं शक्य झालं पाहिजे. देन इट शुड बी ॲट सेंटर ऑफ द फार्म. त्यानंतर ती जी बिल्डिंग आहे फार्मस्टेड जो आहे तर तो फार्मच्या सेंटरवरती त्या ठिकाणी पाहिजे. देन बिल्डिंग शुड बी नियर द सोर्स ऑफ वॉटर. त्याचबरोबर जी बिल्डिंग आपण करणार आहोत ती त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स जवळ आहे का नाही याचं त्या ठिकाणी खात्री करणं आवश्यक आहे. देन कॅटल शेड, फॉडर स्टोरेज, मॅन्युअर पीट शुड बी नियर टू इच अदर. त्यानंतर कॅटल शेड, फॉडर स्टोरेज आणि मॅन्युअर पीट या 3 गोष्टी ज्या आहेत तर त्या एकमेकाला जवळ पाहिजेत. कारण जनावरांचं आणि फॉडरचं त्या ठिकाणी जवळ असणं आवश्यक आहे. खाद्य टाकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागत नाही. त्याचबरोबर जे शेण जनावरांपासून मिळतं ते मॅन्युअर पीट मध्ये आपण टाकतो त्याला आपण उकिरडा असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण हे सगळं वेस्ट मटेरियल साठवतो ते सुद्धा त्या ठिकाणी कॅटल शेडच्या जवळ पाहिजे. देन ग्रेन गोडाऊन्स, थ्रेशिंग फ्लोअर शुड बी नियर टू इच अदर. त्यानंतर थ्रेशिंग फ्लोअर आणि गोडाऊन ते त्या ठिकाणी जवळ पाहिजे. तर थ्रेशिंग फ्लोअर वरती आपण वेगवेगळ्या थ्रेशिंगची कामं करतो. ग्रेन सेपरेशन, त्यानंतर सन ड्राईंग ऑफ ग्रेन्स, या सगळी जी कामं आहेत ती आपण त्या ठिकाणी करतो आणि तिथून ते गोडाऊन मध्ये आपण साठवत असतो. मग त्यासाठी आपल्याला गोडाऊन आणि थ्रेशिंग फ्लोअर जवळ जवळ असणं आवश्यक आहे. देन नंबर, साइज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फार्म फील्ड. त्यानंतर जे नंबर, साइज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फार्म फील्ड मध्ये आपण जो एरिया आहे आपला तर तो एरिया त्या ठिकाणी डिवाइड केलेला असतो वेगवेगळ्या प्लॉट्स मध्ये. त्याचे अरेंजमेंट, त्याचं शेप, साइज वेगवेगळं असतं. मग त्याचे काही मुद्दे आहेत ते आपण पाहूयात. लार्ज फील्ड सेव्स लेबर्स व्हेन लार्ज स्केल फार्म मशिनरी इज टू बी युज्ड. आता यामध्ये जर फार्म आपला मोठा असेल, लार्ज फील्ड जर असेल तर त्या ठिकाणी आपण मशिनरीच्या सहाय्यानं वेगवेगळी मशागतीची कामं करू शकतो आणि त्या ठिकाणी लेबरचं आपलं सेव्हिंग होत असतं. देन द फील्ड शुड बी रेक्टँग्युलर इन शेप. त्यानंतर आपली जी फील्ड आहे ती रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. द साइज ऑफ फार्म फील्ड इज गवर्न बाय द फॅक्टर्स टोपोग्राफी ऑफ द फार्म, सोर्स ऑफ इरिगेशन अँड नेचर ऑफ फार्म एंटरप्राइजेस. त्यानंतर जी फार्म फील्डची जी साईज आहे ती वेगवेगळ्या फॅक्टरवर अवलंबून असते. त्यामध्ये टोपोग्राफी ऑफ द फार्म, जमिनीचा चढ उतार, देन सोर्सेस ऑफ इरिगेशन, इरिगेशन सोर्सेस कुठले कुठले आहेत, किती प्रमाणात आहेत, देन नेचर ऑफ द फार्म एंटरप्राइजेस, त्यानंतर फार्म एंटरप्राइजेस आपले कुठले कुठले आहेत, डेअरी आहे,
का पोल्ट्री आहे का बी किपिंग आहे. तर हे वेगवेगळे एंटरप्राइजेस त्या ठिकाणी अफेक्ट करतात. देन फील्ड बाउंड्रीज शुड बी रेग्युलर टू अवॉइड एनी वेस्टेज ऑफ लँड. त्यानंतर ज्या फील्ड बाउंड्रीज आहेत त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केलेल्या पाहिजेत, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा वेस्टेज ऑफ लँड त्या ठिकाणी नसला पाहिजे. तर अशा पद्धतीनं नंबर, साईज, शेप अँड अरेंजमेंट ऑफ फार्म फील्ड त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन अदर स्ट्रक्चर्स, जे काही इतर स्ट्रक्चर्स आहेत ते आपण आता याच्यात पाहूया. त्यामध्ये फर्स्ट फार्म रोड्स. आता जो आपला फार्म आहे तर त्या फार्म वरती रोड कशा पद्धतीनं केलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे आपण याच्यामध्ये पाहूया. वन मेन रोड अबाउट 5 meters width मे बी कन्स्ट्रक्टेड. त्यामध्ये एक मेन रोड त्या ठिकाणी आवश्यक आहे, 5 मीटर त्याची विड्थ त्या ठिकाणी असली पाहिजे. देन इट शुड बी जॉईन्ड बाय सेकंडरी रोड्स ऑफ 3 meters वाईड. त्यानंतर हा जो मुख्य रोड आहे तो इतर सब रोड जे आहेत किंवा सेकंडरी रोड्स जे आहेत तर त्याला ते जोडलेले पाहिजेत. आणि जे सेकंडरी रोड आहेत ते 3 मीटर त्याची वाईड असले पाहिजे. Then there should be shallow channels on both sides of the road for facilitating drainage of rainwater. त्यानंतर जे रोड्स आहेत तर त्या रोड्सच्या बाजूने शॅलो चॅनल्स पाहिजेत, म्हणजे जे ड्रेनेज चॅनल आहेत ज्याला आपण चर म्हणतो ते चर त्या ठिकाणी प्रत्येक रोडच्या बाजूने पाहिजे, जेणेकरून त्यापासून जे पाणी आलेलं आहे ते पाणी त्या ठिकाणी शेताच्या बाहेर आपल्याला काढता येतं. देन मॅन्युअर पीट म्हणजे ज्याला आपण शेणखत साठवण्यासाठी ची जागा म्हणतो ती जागा. द मॅन्युअर पीट शुड बी नियर टू द कॅटल शेड. मॅन्युअर पीट त्या ठिकाणी कॅटल शेडच्या जवळ पाहिजे. द साइज ऑफ पीट शुड बी 7 into 1.5 into 1 meter और 5 into 1.2 into 1 meter. तर या ठिकाणी पीटची साईज दिलेली आहे 7 by 1.5 into 1.5 मीटर किंवा 5 into 1.2 into 1 मीटर. 2 feet of the above size or 3 feet of size are sufficient for 4 to 5 heads of cattle. आता या ठिकाणी जर आपल्याकडे आपण 2 फीट करणार असेल तर ते 7 into 1.5 into 1 मीटरचे केले पाहिजेत, किंवा 3 फीट जर करणार असेल 3 जर फीट्स करणार असेल तर 5 into 1.2 into 1 मीटर साईजचे ते असले पाहिजे. आणि त्यासाठी 4 ते 5 जनावर आपल्याकडे पाहिजे, 4 to 5 heads of cattle. They should be dug in a row keeping 1 meter distance in between 2 pits. आणि दोन पीठ मध्ये साधारणतः 1 मीटरचं अंतर त्या ठिकाणी असलं पाहिजे. Then kept sufficient area on one side for the movement of cart or tractor to be used for removing manures. त्यानंतर सफिशियंट एरिया त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे वन साइड मुवमेंट साठी. मग त्यामध्ये कार्ट और ट्रॅक्टर त्या ठिकाणी गेला पाहिजे. कार्ट म्हणजे काय तर बैलगाडी, ट्रॅक्टर सर्वांना माहित आहे, तर तो त्या ठिकाणी गेला पाहिजे खत उचलण्यासाठी. तर अशा पद्धतीनं मॅन्युअल पीटचं त्या ठिकाणी अरेंजमेंट आपण फार्म वरती करणं गरजेचं आहे. देन इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल्स. This should be constructed by considering the topography of the land. त्यानंतर इरिगेशन अँड ड्रेनेज चॅनल जे आहे ते आपण करणं आवश्यक आहे, आणि ते करत असताना आपण जमिनीचा चढ उतार म्हणजे कन्सिडरिंग द टोपोग्राफी ऑफ द लँड त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. देन फोर्थ, फार्म फेन्सिंग. जनरली फील्ड growing cash crop like vegetables, fruit trees are only protected by constructing फेन्स अराउंड देम. तर फार्म फेन्सिंग चा विचार करताना आपण त्या ठिकाणी आपले क्रॉप्स कुठले आहेत, व्हेजिटेबल्स, कॅश क्रॉप आहेत का, जर ते असतील तर आपण आपल्या फील्डला त्या ठिकाणी फेन्सिंग करणं, कंपाऊंड करणं आवश्यक
आहे. आता आपण पुढे फेन्सिंगचे टाइप्स पाहूयात. टाइप्स ऑफ फेन्सिंग. त्यामध्ये आता फेन्सिंगचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट डेड स्टम्प्स और थ्रोनी बुशेस. आता डेड स्टम्प्स म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण जे बांबूचे जे काही स्टम्प्स आहेत, बांबूच्या काड्यांचा वापर करून आपण त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं फेन्सिंग करतो, कंपाऊंड करतो. त्यानंतर थ्रोनी बुशेस. थ्रोनी बुशेस म्हणजे काय, तर त्या ठिकाणी थ्रोनी म्हणजे काटेरी कुंपण, थ्रोनी बुशेस. त्यामध्ये मग आपण टणटणी आहे, त्यानंतर काही जे प्लांट्स आहेत की ज्यांना काटेरी झुडपासारखे ते वाढतात, त्याचे स्टम्प्स आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. सुबाबूळ आहे, बाबूळ आहे. देन सेकंड वुडन पॉट्स पोस्ट मॅटेड विथ बांबू पोल्स. त्यानंतर बांबूचे त्या ठिकाणी जे पोस्ट मॅटेड आहे, त्यामध्ये बांबूचं पासून तयार केलेले जे फेन्सिंग साठी आपण वापरतो, असे स्ट्रक्चर्स आपण तिथे वापरू शकतो. देन थर्ड मड और स्टोन वॉल. त्यानंतर स्टोन वॉल जे आहे म्हणजे विटांचं बांधकाम किंवा मातीच्या साह्यानं विटांचं जे काम केलेलं आहे, तर अशा पद्धतीच्या भिंती आपण आपल्या फार्मच्या कडेनं करू शकतो. देन फोर्थ टाइप लाईव्ह फेन्सिंग. त्यामध्ये काही लाईव्ह फेन्सिंग म्हणजे बांबूचे झाडं आपण काही वेळेस कडेने लावतो. त्यानंतर काही प्लांट्स आपण त्या ठिकाणी कडेने लावतो. त्यामध्ये लँटेना आहे. लँटेना कॅमेरा म्हणजे टणटणीचं जे झाड आहे ते आपण काही वेळेस कडेने लावतो, त्याला आपण लाईव्ह फेन्सिंग असं म्हणतो. देन फिफ्थ बार्बिड वायर फेन्सिंग. मग त्यामध्ये काही बार्बिड वायर्स म्हणजे जे स्टीलच्या साह्याने जे वायर केल्या जातात, त्या वायरचं फेन्सिंग सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. देन सिक्स वुडन पोल, सिमेंट पोल वायर फेन्सिंग. त्यामध्ये मग वुडन पोल म्हणजे लाकडी खांब वापरून किंवा सिमेंट पोल वापरून वायर फेन्सिंग केलं जातं. देन सेवन्थ इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग. त्यामध्ये जे इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये दिला जातो, त्याला आपण इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग असं म्हणतो. की ज्या ठिकाणी उपद्रवी करणारी जी जनावरं आहेत त्यांचा त्या ठिकाणी त्रास असेल, तर त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक वायर फेन्सिंग करतो. देन सोलार फेन्सिंग. सोलार फेन्सिंग मध्ये आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय त्या ठिकाणी उपलब्ध करतो. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण केली जाते आणि ती साठवून ठेवून त्यापासून फेन्सिंग मध्ये आपण करंट देतो. देन barbed wire fencing or solar fencing is most effective against cattle and wild animal but it is very costly. आता याच्यामध्ये barbed wire fencing सोलर फेन्सिंग हे कॉस्टली आहे आणि त्याचा आपण पण इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा वापर कॅटल अँड वाईल्ड ॲनिमल्स कंट्रोल करण्यासाठी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आजच्या चॅप्टर मध्ये आजच्या चॅप्टर मध्ये फार्म मॅनेजमेंट पार्ट 2 मध्ये सिलेक्शन ऑफ फार्म, त्यामध्ये मग त्याचे फॅक्टर्स, फिजिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स, पर्सनल फॅक्टर्स, हे सगळे आपण याच्यामध्ये आज शिकलेलो आहोत. एक छोटस युनिट आज आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर आज आपलं लेक्चर या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद.